मित्रांनो, जय महाराष्ट्र. सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न, MSEBीचं बिल हे त्यांना समजत नाही. त्याच्यावरतीच व्हिडिओ आपण आज बनवतोय की MSEBीचं बिल हे वाचायचं कसं, समजून कसं घ्यायचं. पूर्ण एकदा हे व्हिडिओ बघा, पूर्ण तुमचे डाऊट सगळे क्लिअर होऊन जातील. ज्या महिन्याचं बिल असतं त्या महिना असतो इथं वरती लिहिलेला, वीज पुरवठा देयक माहे 2024 जुलै. ठीक आहे. इथं GST नंबर असतो MSEDCLचा, MSEBीचा. तुम्हाला कोणत्या भागातलं तुमचं बिल आहे ते तुमचं इथे लिहिलेलं असतं. बिलिंग युनिट 4677 म्हणजे वडगाव सब डिव्हिजनचं हे बिल आहे. ठीक आहे. पुरवठा दिनांक, ज्या दिवशी तुम्हाला सप्लाय दिला गेलेला आहे तो दिनांक असतो. तुमची SD, किती SD सिक्युरिटी डिपॉझिट तुमच्याकडे तुमचं जमा आहे MSEB कडे ते दिलेलं असतं. इथे तुमचा मीटर क्रमांक दिलेला असतो बिलावरती. आणि ज्या कालावधीचं हे जे बिल आहे की कोणत्या कालावधीमध्ये तुम्ही वीज वापर केलाय, तर 16 जून ते 16 जुलै या एक महिन्याचं हे बिल आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही वापर आधी करता आणि नंतर त्या बिलाचं पेमेंट करताय. टोटल हे बिल जे आहे 185 युनिटचं बिल आहे. मागील रीडिंग आणि हे चालू रीडिंग असं ह्या दोन्ही मधला डिफरन्स जो असतो ते 185 युनिट. इथं जो हा QR कोड जो दिसतोय तुम्हाला, गुगल पे, फोन पे, याच्यावर हा फक्त QR स्कॅन करायचा तुम्हाला. हा QR स्कॅन करा, डायरेक्ट तुम्हाला अमाऊंट दिसणार आणि डायरेक्ट तुम्ही पेमेंट करू शकता. ना तुम्हाला कुठे लाईनला लावायची गरज आहे, चेक काढायची गरज आहे. डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, स्कॅन करून पेमेंट करू शकता. हे तुमचं लाईट बिलाचं अगदी सोपं झालेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं जे बिल आहे हे नॉर्मल आहे का हे तुम्ही इथं पाहू शकता. इथं जर नॉर्मल असणं गरजेचं आहे. काय वेळ जर इथं फॉल्टी आलं, ॲव्हरेज आलं, तर तुम्हाला कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. ठीक आहे. हे नॉर्मलच असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्ही जर पाहिलं तर हे 12 महिन्याचं जे बिल आहे हे तुम्हाला इथं दिलेलं असतं. प्रत्येक महिन्याचा वापर तुमचा इथं दिलेला असतो. जसे की जूनमध्ये 258 युनिटचा वापर केला, मेमध्ये थोडा जास्त झाला, त्याच्या आधी पण थोडा जास्त झाला, आणि मागच्या वर्षी जुलै 2023 मध्ये हा वापर होता. हे तुमचे तक्रार निवारणचे क्रमांक आहेत MSEBीचे, MSEDCLचे. तुम्ही यावर फोन करून तुमची जी काही तक्रार असेल ती नोंद करू शकता. हा झाला प्रिलिमिनरी भाग. ज्या दिवशी तुमचं बिल छापलं जातं, प्रिंट केलं जातं म्हणतो आपण, तर ती डेट म्हणजे काय असते, देयक दिनांक. म्हणजे हे बिल तुमचं छापलं गेलं, कधी गेलंय, 21 जुलैला हे बिल छापलं गेलंय. म्हणजे त्याचा अर्थ असा की 22 जुलै 2024च्या दिवशी हे बिल तुम्हाला ऑनलाईन पाहायला मिळेल. ऑनलाईन कुठं पाहायचं, तर ऑनलाईन बिल पाहायची इथं वेबसाईट आहे बघा, दिसते हे वेबसाईट www.mahadiscom.in. ह्या वेबसाईटवरती तुम्हाला हे ऑनलाईन पाहायला मिळतं आणि तुम्ही तिथून ते भरूही शकता. जर समजा इथे एक महत्वाची लाईन तुम्हाला पाहायला मिळेल, ती आहे ऑप्टेड फॉर गो ग्रीन. याचा अर्थ असा होतो की हे बिल आम्ही ऑनलाईन मागवतो मेलवरती. ऑनलाईन कसं येतं हे बिल, मेलवरती येतो. ठीक आहे. आपण याची हार्ड कॉपी घेत नाही. का, तर आपण एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहोत. आपल्याला पर्यावरण वाचवायचे, कागद वाचवायचे, त्यामुळे आपण काय करतो, ऑप्टेड फॉर गो ग्रीन. आणि हे ऑप्टेड फॉर गो ग्रीन केल्यामुळे मला काय मिळाले, 10 रुपयाचा डिस्काउंट मिळतो मला प्रत्येक बिलात. वर्षाचे होतात 120 रुपये, चालून जातं. ठीक आहे. तर आता मूळ आपण गाव्याकडे येऊया की बिल तयार कसं होतं. तुम्ही ज्या वेळेस बिल भरण्यासाठी जाता, बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला बिल समजत नाही. ठीक आहे. तर बिल समजून घ्यायला मी तुम्हाला सांगतो की ह्या बिलामध्ये स्थिर आकार असतो नंबर 1. नंबर 1 काय असतो, स्थिर आकार. जसं की इथं 138 रुपये आहे. तुमचा स्थिर आकार हा ठरलेला आहे MERCच्या ऑर्डरनुसार. MERC म्हणजे काय,
विद्युत नियामक आयोग यांनी ठरवून देतात दरवर्षी, आणि दरवर्षी 1 एप्रिल मध्ये आपले रेट्स रिवाइज होत असतात MSEDCLचे. त्यानुसार तुमचा जो स्थिर आकार आहे, फिक्स चार्जेस म्हणतो आपण, तो 128. तुम्ही यूज करा, वीज करू नका, 128 रुपये चार्जेस तुम्हाला पे तर करावे लागणार आहे. पण इथं 138 तुम्हाला दिसतात. याचं रिझन असं, महानगरपालिका क्षेत्रातील ग्राहकांना 10 रुपये प्रति महिना अतिरिक्त स्थिर आकार लागू होईल. त्यामुळे ते 10 रुपये तुम्हाला काय होत आहे, जास्त दिसतात आहे. आणि हे जे बॉक्सेस मध्ये जे तुम्हाला दिलेत ना युनिट्स, हा काय आहे, हा तुमचा नंबर 2, नंबर 2चा वीज आकार आहे. म्हणजेच जर तुम्ही 100 युनिट्स पर्यंत वीज वापरली तर तुम्हाला रेट किती लागणार, 4.71, आणि 101 ते 300 दरम्यान असेल तर 10.29. तुम्ही हे जे इथे जे 185 युनिट, मी इथं 2 नंबर लिहितोय, तर आपण तिथे 2 नंबर लिहिलाय. ठीक आहे, 2 नंबर मध्ये किती युनिट्स वापरलेत, 185 युनिट्स तुम्ही यूज वापर केलाय. 185 युनिट्सला पहिल्या 100 युनिटसाठी तुम्हाला किती रुपये लागणार आहे बघा, 100 गुणिले 4.71 म्हणजे 471 रुपये. आणि पुढच्या 85 युनिटला तुम्हाला किती रुपये लागणार आहे, 10.29. त्याची अमाऊंट येते 874.65. 874.65. आणि ह्या दोन्हीची टोटल केली तर तुम्हाला मिळते 1345.65. हीच टोटल तुम्हाला इथं 2 नंबरला पाहायला मिळते. ठीक आहे. याच्यानंतर वहन आकार जो फिक्स असतो, 3 नंबर लिहितो मी इथे. वहन आकार किती आहे तुमचा, 1.17 पर युनिट. 1.17 पर युनिट. मी आता इथे 3 नंबर लिहितोय, 1.17 गुणिले टोटल युनिट 185. त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्क्युलेटर करू शकता, जे मी केलेलं आहे, 216.45. ठीक आहे, इथं 3 नंबरला 216.45 आलेलं आहे. त्याच्यानंतर आहे 4 नंबर, इंधन समायोजन आकार. तुम्हाला इथे जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर हा जो आहे ना ग्रीन बॉक्स बघा, ग्रीन बॉक्स इथं आहे इंधन समायोजन आकार. पहिल्या 100 साठी किती असणार तो, 0.45, आणि तिथून पुढे असणार तो 0.80, म्हणजे 101 ते 300 मध्ये. तर इथं इंधन समायोजन आकार किती लागणार, इथं मी लिहितोय 4 नंबर बघा. पहिल्या 100 युनिट साठी किती लागला, गुणिले 0.45, आणि 85 साठी किती लागला, 0.80. हे आले 45 रुपीज. आणि हे किती येतात, 85 गुणिले 80, 68. आणि ह्या दोन्हीची टोटल केली तर किती येते, 113. ठीक आहे, आणि हे इथं 113 तुम्हाला पाहायला मिळतात. 4 पॉइंट आतापर्यंत मी तुम्हाला क्लिअर केले, सांगितले. आता त्याचा पुढचा पॉइंट आहे वीज शुल्क. त्याला आपण 5 नंबर लिहूया. ठीक आहे, वीज शुल्काचं जे आपल्याला काढायचं 16% असतं, ते कशावरती येतं, इथे लिहितोय मी. नंबर 1 प्लस नंबर 2 प्लस नंबर 3 प्लस नंबर 4. ठीक आहे, याची करायची टोटल, याची करायची तुम्हाला टोटल. त्याची टोटल किती आहे बघा, 138, 1345 इंटू 65, 21645. आणि एक सेकंड, 113 जी टोटल येते 1813.1. याच्यावरती 16% तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊ शकता. किती येते अमाऊंट, तर ते अमाऊंट येते 290.10, जी की
इथं आपण लिहिलेली आहे. इथे याला मी 5 नंबर असा पॉईंट देऊन टाकतो. ठीक आहे, जसं मी 1 2 3 4 5 केलं तर 5 नंबर. आता ह्या 1 to 5 ची टोटल करायची तुम्हाला, तर टोटल किती येते इथं बघा 2093.20. तर ऍक्च्युली यातनं 10 रुपये वजा झाले ते. हे जे तुम्हाला इथं 10 रुपये दिसतात ना, हे वजा झालेत बघा. हे 10 रुपये जे आलेत हे वजा झाले ते गो ग्रीनचे. मी गो ग्रीन घेतला आम्ही, त्यामुळे 10 रुपये आम्हाला डिस्काउंट मिळाला. आणि मागच्या महिन्याचं बिल हे मी लवकर भरलं होतं, म्हणजे बिल तयार झालं आणि त्यानंतर लगेच भरलं. प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंट मिळाला मला इथं बघा. प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंट दिसतोय 7 रुपये. ह्या महिन्याचा मला प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंट किती आहे त्वरित दिलं तर 30 जुलैच्या आत पेमेंट केलं म्हणजे 21 ला बिल तयार झालं, 21/7/24 ला, आणि मी 30च्या आत जर भरलं तर मला 18 रुपये इथं काय मिळणार आहे, डिस्काउंट मिळणार आहे. ठीक आहे, 18 रुपये मला डिस्काउंट मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर इथं आपण प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंट वाजवून ऍक्च्युअल मध्ये 2090 रुपये पेमेंट करायची वेळ आलेली आहे आपल्याला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी, जर समजा मी 12 ऑगस्ट नंतर जर पेमेंट केलं, 21 तारखेचं बिल आहे, 12 ऑगस्ट म्हणजे हे काय ड्यू डेट निघून गेली, तर मला पुढच्या बिलात किती रुपये दंड लागणार आहे, 26.29. दंड म्हणजे त्याला म्हणतो आपण डिले पेमेंट चार्ज, तो पुढच्या बिलात मला लागून जाणार. ठीक आहे, हे सगळं झालं. एक महत्वाचा विषय असा आहे की ज्या वेळेस तुम्ही चेकने पेमेंट करताय, तर जर समजा तुमचा चेक बाउन्स झाला, तर तुम्हाला 750 प्लस जीएसटी असे बँक चार्जेस लागतात. त्यामुळं शक्यतो मी असं लोकांना प्रेफरन्स करेल की तुम्ही पेमेंट करताना ऑनलाईन करा. शक्यतो चेकनी पेमेंट करू नका, बाउन्स झाल्याचा खूप त्रास होतो. ऑनलाईन इज बेस्ट. एनईएफटी करू शकता तुम्ही, ऑनलाईनसाठी गुगल पे करू शकता, फोन पे करू शकता, मल्टिपल आहे तुमच्यानुसार. ठीक आहे, चेक देताना चेकवरती MSCDCL असं लिहायचं असतं, MSCDCL नावाने चेक तुम्हाला काढायचा असतो. अशी ही सविस्तर माहिती मी तुम्हाला महावितरणचं बिल काय असतं, कसं समजून घ्यायचं असतं सांगितलेलं आहे. तरी जर कुणाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, आम्ही तुम्हाला नक्की उत्तर देऊ. असेच आमच्या व्हिडिओला फॉलो करा, सपोर्ट करत राहा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.